तर मित्रांनो, तुम्ही माझा कालचा ब्लॉग पाहिलाच असेल. काल मी चांदगडीच्या भाजी मंडीत भाजीपाला घ्यायला आलो होतो. पण त्या गडबडीत एक खास गोष्ट तुम्हाला दाखवायची राहून गेली. भाजी मंडीच्या अगदी जवळच एक छोटा असा ऐतिहासिक किल्ला आहे. त्यावेळी मी त्याचे काही शॉर्ट्स घेतले होते. चला तर मग ते तुम्हाला दाखवतो. हा किल्ला आकाराने छोटा असला तरी याचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. हा भोसलेकालीन किल्ला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या ठिकाणाला एक वेगळी ऐतिहासिक ओळख लाभली आहे. आजही इथे जुन्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यावर एक छोटंसं भवानी मातेचं मंदिर आहे. त्यामुळे अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. या किल्ल्यावरून दिसणारं दृश्य तर खरोखर मन मोहून टाकणारं आहे. चारही बाजूनं हिरवळ शेती आणि दूरवर पसरलेला सुंदर वातावरण पाहिलं की इथे काही वेळ निवांत बसावं वाटतं. भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातही तलाव आहेत आणि किल्ल्यावरून त्याचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतात. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारलेला आहे. तो पाहताना स्वराज्याचा इतिहास आणि आपल्या परंपरेचा अभिमान दोन्ही मनात जागवतो. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी सानगडी ग्रामपंचायतीतर्फे याच किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे या किल्ल्याचा ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व आजही कायम आहे. जर तुम्ही कधी सानगडीला आलात तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. इतिहास, निसर्ग आणि शांत वातावरण याचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. तर मित्रांनो, आजचा हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जय शिवाजी, जय भवानी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.